नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे सामान्य विज्ञान. आणि सामान्य विज्ञानमधील बरेच कन्सेप्ट आज तुमच्या इथे क्लिअर होणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आपल्याला कंबाईन ग्रुप बी आणि सी मध्ये सामान्य विज्ञान पूर्व परीक्षेला तर आहेच, परंतु आता ते मेन्स परीक्षेला पण आलेलं आहे. त्याच पद्धतीनं इतर ज्या सरळ सेवा एक्झाम होत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विज्ञानावर प्रश्न विचारले जात आहे. ओके, सो आता आपण स्टार्ट करूया. तर प्राणीशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, प्राणीशास्त्राचे जनक म्हणून ॲरिस्टॉटल यांना ओळखले जाते. कोणाला ओळखले जाते? ॲरिस्टॉटल यांना ओळखले जाते. त्यानंतर वनस्पतीशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर ते म्हटलं जाते थिओफ्रेस्टस यांना. तर वैद्यकशास्त्राचे जनक हे हिप्पोक्रेटस यांना म्हटलं जाते. तीनही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कारण यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्राणीशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटेल, वनस्पतीशास्त्राचे जनक थिओफ्रेस्टस आणि वैद्यकशास्त्राचे जनक आहे हिप्पोक्रेटस. त्यानंतर पेशीचा शोध कोणी लावलेला होता? तर पेशीचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावलेला होता. यकृतामधून स्त्रवला जाणारा असा कोणता पदार्थ आहे जो शरीरामधील रक्त गोठू देत नाही? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो हिपॅरिन. काय आहे? हिपॅरिन. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हिपॅरिन आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे आणि यकृतामधून तो स्त्रवतो. त्यानंतर प्रतिदिन व्यक्तीला किती किलो कॅलरीची आवश्यकता असते हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा प्रश्न तुमच्यासाठी ठेवलेला आहे, नक्कीच उत्तर द्या. त्यानंतर बघा, याच्यावरती प्रश्न आला आहे की कर्बोदकाचे प्रकार इथे दिलेले आहे. मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि एक आहे पॉलिसॅक्राइड. तर प्रश्न कसा येईल की ग्लुकोज, फ्रॅक्टोज आणि ग्लॅक्टोज हे कशाचे प्रकार आहेत? तर हे आहे मोनोसॅक्राइडमध्ये येते. लॅक्टोज, माल्टोज हे कशामध्ये येते? डायसॅक्राइडमध्ये येते. हे कसं लक्षात ठेवा? ल. ओके, सु म्हणजे सुक्रोज, मा म्हणजे माल्टोज आणि ल म्हणजे होते लॅक्टोज. सुमाल पाठ ठेवा. त्यानंतर स्टार्च आणि सेल्युलोज पेक्टिन हे कशामध्ये आढळते? तर हे पॉलिसॅक्राइडमध्ये आढळते. चला मग जोड्या लावणीतही प्रश्न येऊ शकतो. मोनोसॅक्राइड, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि ग्लॅक्टोज. त्यानंतर डायसॅक्राइड आहे लॅक्टोज, माल्टोज, शुक्रोज आणि एक आहे पॉलिसॅक्राइड स्टार्च, सेल्युलोज पेक्टिन. व्यवस्थित शांततेने हे पाठ करून घ्या. ओके, मी पुढे चालतो. त्यानंतर बघा, शरीरात तयार होणारी अतिरिक्त ऊर्जा कोठे साठवली जाते? तर बघा, शरीरात तयार होणारी अतिरिक्त ऊर्जा ही ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवली जात असते आणि ते यकृतामध्ये साठवली जात असते. मोस्ट टाइम पिक करा, ग्लायकोजनच्या स्वरूपात कुठे? यकृतमध्ये. तुम्हाला माहीत असेल यकृत हे पित्तरस स्त्रवत असते मित्रांनो. कोणता रस? पित्तरस, लक्षात ठेवा. त्यानंतर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती असते? तर ती यकृतच आहे. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीराचे साधारण तापमान किती असते? तर आपल्याला माहित आहे 36.9 अंश किंवा 37 अंश सेल्सिअस. ठीक आहे, मात्र फॅरेनहाइटमध्ये ते 98 फॅरेनहाइट असते आणि 310 केल्विनमध्ये असते. ओके, म्हणून आपला जर डॉक्टर आपले जे ताप मोजते ते फॅरेनहाइटमध्ये मोजत असते. म्हणून म्हणतो ना आपण 101 ताप होता, 102 ताप होता, अशा पद्धतीनं. सेल्सिअसमध्ये असेल का तो? नाही, फॅरेनहाइटमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे, सत्वाचे एकूण किती प्रकार आहेत? तर बघा, जीवनसत्वाचे एकूण 6 प्रकार आहे. अ, ब, क, ड, ई आणि के. ओके, या पद्धतीनं. सो पाण्यात विरघळणारे कोणते आहे मग याच्यातले? तर ते आहे बी आणि सी. कसं लक्षात ठेवलं होतं मागं आपण? ब, द, क. बदक पाण्यामध्ये असते ना, तर ब आणि काय लक्षात ठेवायचा? क. सो पाण्यातले दोनच आहे, ब आणि क. आणि उरलेले सगळे म्हणायचे मेदात किंवा स्निग्ध पदार्थात विरघळणारे. ठीक आहे, मेदात विरघळणारे किंवा स्निग्ध पदार्थात विरघळणारे जीवनसत्वे कोणते आहे? मग अ, ड, ई, के. आणि बी, सी कशामध्ये? तर पाण्यामध्ये. झालं का पाठ? बघा. ओके, अशा पद्धतीनं अभ्यास करायचा, शॉर्टकट पद्धतीनं. त्यानंतर जीवनसत्वाची काही रासायनिक नावे तुमच्या समोर ठेवलेली आहे. बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेली आहे. विशेषतः मेन विचारले जातात. जसं व्हिटॅमिन एला रेटिनॉल म्हणतात, व्हिटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक ॲसिड. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हिटॅमिन डीला कॅल्सिफेरॉल. ओके, कॅल्शियमवरून कॅल्सिफेरॉल लक्षात ठेवा. त्यानंतर ई म्हणजे टोकोफेरॉल आणि फायनोक्युनिन म्हटलं तर ते आहे मित्रांनो के जीवनसत्व. ओके, आता बीमध्ये नाही का 8 प्रकार पडतात, थोडं लक्षात असू द्या. 1, 2, 3, 5, 6, 7, 9 आणि 12 असे नंबर आहेत तिचे. ओके, क्रमांक 8 नाही आहे. 1, 2, 3, 5, 6, 7, 9 आणि 12. तर याचे जर तुम्हाला नावं विचारले तर थोडं लक्षात असू द्या. तर बघा कसं आहे, B1 म्हणजे थायमिन, B2 म्हणजे रायबोफ्लेमिंग, B3 म्हणजे निकोटीमाइड, त्यानंतर दिलेला आहे पेंटाथेनिक, पायरोडॉक्सिन, त्यानंतर आहे बायोटीन, फॉलिक ॲसिड. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. फॉलिक ॲसिड B9 आणि सायनोकोबॅल्मिन म्हटलं तर B12. ओके, उच्चारात फरक पडू शकते, तुम्ही व्यवस्थित ते कवर करून घ्या. ठीक आहे, तर या पद्धतीनं मग एला रेटिनॉल म्हटल्याचं, बीचा पूर्ण गट दिला आहे, सीला ॲस्कॉर्बिक, डीला कॅल्शिफेरॉल, ईला टोकोफेरॉल आणि फायलोकिन म्हटलं तर ते आहे के जीवनसत्व. त्यानंतर पुढे बघा,
प्रथिनापासून किती कॅलरीज मिळतात? एक कर्बोदकापासून 4 कॅलरीज, तर एक स्निग्ध पदार्थापासून 9 कॅलरीज. यावरती दरवेळेला प्रश्न ठेवलेला असतो. तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा एका प्रथिनेपासून आपल्याला किती कॅलरीज मिळतात. मोस्ट टाइम पी करा. ओके, एका प्रथिनेपासून किती कॅलरीज मिळतात? ऑप्शन देतो 4 की 6. सांगा यापैकी आन्सर काय आहे? जीवनसत्वाच्या अभावाने होणारे रोग. बरं, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. ए जीवनसत्वाच्या अभावी रातंधळेपणा होतो, आपण बघितलं आहे. ब म्हटलं तर बेरीबेरी, पण B3 म्हटलं तर पेलाग्रा आणि B12 म्हटलं तर ॲनिमिया. पाठ राहील का मित्रांनो? बेरीबेरी, पेलाग्रा आणि ॲनिमिया. क्रम लक्षात ठेवा. B1 बेरीबेरी, म्हणजे नुसतं बी जरी आलं तर बेरीबेरी घ्या, B3 आलं तर पेलाग्रा घ्या आणि B12 आलं तर बी ॲनिमिया घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, ॲनिमिया. विटॅमिन सीच्या अभावी स्कॅर्वी. हे बघा, रातंधळेपणा ए म्हणायचं, बेरीबेरीमध्ये ब आहे म्हणजे बी, स्कॅर्वीमध्ये क आहे म्हणजे सी आणि मुडदूसमध्ये ड आहे म्हणजे डी. असं पाठ ठेवा. मुडदूस आणि अस्थिमृदुता. ईमध्ये वांझपणा. लक्षात घ्या, ई जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो, म्हणून वांझपणा विरोधी विटॅमिन कशाला म्हटलं जाते? जीवनसत्व, तर ईला म्हटलं जाते. आणि रक्तस्राव होणे हे रोखण्याचं काम कोण करते? तर ते के जीवनसत्व करत असते, हे लक्षात घ्या. ओके, आणि वार्धक्य विरोधी जर तुम्हाला विचारलं, वार्धक्य विरोधी, ठीक आहे, तर ते आहे सी जीवनसत्व. पण वांझ विरोधी म्हटलं तर ते आहे ई जीवनसत्व. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मानवी शरीरात एकूण किती खनिज क्षार असतात? तर यांची संख्या दिलेली आहे 24. हाडे कशापासून तयार होतात? कॅल्शियम आणि फॉस्फरस. मोस्ट टाइम पी करा. कॅल्शियम आणि फॉस्फरस. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? थायरॉईड तुम्हाला सर्वांना माहीत आहे, गलगंड, आणि एक आहे क्रिटिनिझम. पाठ ठेवा. लोहाच्या अभावी कोणता रोग होतो? ॲनिमिया. मोस्ट टाइम पी करा. लोहाच्या अभावी ॲनिमिया हा रोग होतो. अभावी कोणता होतो? जस्ताच्या अभावी वाढ खुंटे मित्रांनो. त्यानंतर फ्लोरीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? दंतक्षय, दातासंबंधित आहे. त्यानंतर आहे न्यूट्रोपोनिया. हा रोग कशाच्या अभावाने होतो? तर न्यूट्रोपोनिया हा रोग तांब्याच्या अभावाने होतो आणि न्यूट्रोपोनिया हा रोग होतो. मोस्ट टाइम पी करा. सजीवांमधील त्वचेचे रंग आणि केसाचा रंग कोणत्या घटकामुळे निर्धारित होतो? तर त्याचं नाव आहे मित्रांनो मॅलॅनिन. मोस्ट टाइम पी करा. ओके, त्वचेचा रंग आणि केसाचा रंग हा कोणत्या घटकामुळे निर्धारित होतो? तर तो आहे मेलॅनिन. ओके, मग आता कसं लक्षात ठेवायचं? एकदम शुद्ध मेलॅनिन जर असला आपल्या बॉडीमध्ये तर आपले काळे केस राहतात. लोहयुक्त जर मेलॅनिन असलं तर ते असते तांबडे केस. अभ्रक मिश्रित मेलॅनिन म्हटलं तर ते असते मित्रांनो पांढरे केस. आता तुमच्या डोक्याचे केस कसे आहेत त्याच्यावरून तुम्ही हे लक्षात घ्या. ओके, काळे केस असेल तर शुद्ध मेलॅनिन आहे म्हणायचं, तांबडे केस असेल तो लॉ मेलॅनिन म्हणायचं, आणि पांढरे केस म्हटलं तर अभ्रक मिश्रित मेलॅनिन. ओके, सो हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर DPT ही लस कोणत्या रोगासाठी दिली जाते? तर DPT नावाची लस, हे बघा, डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस नावातच आहे, यांच्यासाठी दिली जाते. म्हणजे काय? घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. ओके, धनुर्वात करा तिथं, धनुर्वात. त्यानंतर BCG लस कशा संबंधित आहे? मला प्रश्न आला होता हा परीक्षेमध्ये. BCG लस क्षयरोग संबंधित आहे. TB, ट्युबरक्युलोसिस. मित्रांनो, तर हे क्लिअर ठेवा, सगळ्यांनी इथं लक्षात ठेवायचं. आपण क्षयरोग निर्मूलनाचं वर्ष किती ठेवलेलं आहे? 2025. तर मलेरिया निर्मूलन आपण 2030 वर्षापर्यंत ठरवलेलं आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. 2030पर्यंत आपण मलेरिया निर्मूलन ठेवलेलं आहे. 2025पर्यंत आपण क्षयरोग निर्मूलन ठेवलेलं आहे, तर 2030पर्यंत आपण मलेरिया निर्मूलन ठेवलेलं आहे. दोन्ही पॉईंट लक्षात घ्या. आता काही महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत. जीवाणूजन्य रोग. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाते की जीवाणूजन्य रोग कोणते आहे, विषाणूजन्य रोग कोणते आहे, तर ते सगळे कव्हर करून देतो तुम्हाला इथे. समजोर, त्याला टायफाईड असं म्हटलं जाते. तर याला कारणीभूत जीवाणू आहे साल्मोनेला टायफी. काय लक्षात ठेवायचं आहे? साल्मोनेला टायफी. आणि औषध कोणती आहे? टॅपची लस वगैरे आहे. हे औषध वगैरे एवढं काही पाठ करू नका. त्यानंतर पहा रोग, पटकी दिला आहे. पटकी म्हणजेच कॉलरा होते. जीवाणूजन्य रोग आहे, तर कारणीभूत जीवाणू आहे विब्रिओ कॉलरा, नावातच आहे कॉलरा. औषध आहे हॅपकिनची लस. ओके, हॅपकिनची लस तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. कॉलरा संबंधित कोणती लस आहे? हॅपकिनची लस. एक लक्षात ठेवा मित्रांनो, हॅन्सनचा रोग आहे एक, हॅन्सनचा रोग. मला सांगता का कमेंट बॉक्समध्ये हॅन्सनचा रोग कोणत्या रोगाला म्हटलं जाते? डिप्थेरिया म्हणजे घटसर्प. तर घटसर्प हा एक जीवाणूजन्य रोग आहे, तर कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरिया यामुळे तो होतो. औषध आहे DPTची लस, आपण मगाशीच वर बघितली. त्यानंतर टिटॅनस म्हणजे धनुर्वात. ओके, आताच बघितलं. जीवाणू आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, सगळं नावातच आहे. ठीक आहे, शॉर्टकट हे नावं पाठ करून घ्यायचे. त्यानंतर बघा DPT लसच आहे. आणि पर्ट्युसिस म्हणजे होते डांग्या खोकला, तर जीवाणू आहे होमोफिलस. लक्षात ठेवा, होमोफिलस. उच्चारात थोडा फरक पडू शकतो. आणि DPT लस आहे, पाठ करून ठेवा. म्हणजे DPT लस कशासाठी काम करते? घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला. मोस्ट टाइम करा स्टुडंट, इम्पॉर्टंट आहे. आता बघा क्षयरोग, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं क्षयरोगासंबंधित कोणती लस दिली जाते? BCG लस दिली जाते. आणि मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, TB
ट्युबरक्युलोसिस असं पाठ ठेवा. ट्युबरक्युलोसिस, BCG लस आणि स्ट्रेप्टोमायसिन नावाचं औषध. मोस्ट टाइम पी करा. BCGच्या व्यतिरिक्त स्ट्रेप्टोमायसिन औषध लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्यानंतर कुष्ठरोग. कुष्ठरोगला हॅन्सनचा डिसीज म्हटलं जाते. इथेच आलेला आहे. हॅन्सनचा रोग कशाला म्हटलं जाते? कुष्ठरोगाला म्हटलं जाते. आणि त्यानंतर कारणीभूत जीवाणू. ठीक आहे, कारणीभूत जीवाणू कोणता आहे? मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. लेप्री आला याच्यावरून कुष्ठरोग लक्षात ठेवायचं. आणि हॅन्सनचा डिसीज म्हटलं जाते त्याला. औषध आहे MDT, मल्टी ड्रग थेरपी. असे प्रश्न जेव्हा पेपरमध्ये येते तेव्हा आपण म्हणतो प्रश्न आले कुठून? ठीक आहे, अभ्यास करत नाही आणि आपण म्हणतो प्रश्न आले कुठून. बरोबर आहे का सांगा मित्रांनो? म्हणून अभ्यास करत चला. ठीक आहे, नाही काही तर माझ्यासोबत तरी हे एक लेक्चर कंप्लीट करत चला. ठीक आहे, सगळे पॉईंट्स तुमचे कव्हर करून देतो. रोग, प्लेग दिलेला आहे. प्लेग कारणीभूत जीवाणू. प्लेग हा जीवाणू आहे की विषाणू आहे? जीवाणू आहे. पहिल्यांदा हे पण लक्षात ठेवा, जीवाणू आहे. एरसिमिया पेस्टिस. एरसिमिया पेस्टिस. पेस्टिस लक्षात ठेवलं तरी चालेल. प्लेग, पेस्टिस, क्लिअर ठेवा. ठीक आहे, लेप्रियाला आता काय म्हणायचा? कुष्ठरोग. क्लिअर. त्यानंतर निमोनिया. आता हा निमोनियाचा एक वेगळा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे निमोनिया रोग जीवाणू आणि विषाणू या दोन्ही गटात येते. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे, कारणीभूत जीवाणू आहे डिप्लोकोकस प्रेमोनियल. विषाणूजन्य रोग बघू. आतापर्यंत जे पाहिले ते सगळे जीवाणूजन्य होते, ते व्यवस्थित क्लिअर करून ठेवा. आता देवी हा विषाणूजन्य रोग आहे, ज्याला इंग्लिशमध्ये स्मॉल पॉक्स म्हटलं जाते आणि विषाणूचं नाव आहे व्हेरिएला. मोस्ट टाइम पी करा. काजण्या, ज्याला चिकन पॉक्स म्हटलं जाते. ठीक आहे, याला लक्षात ठेवायचं आहे व्हेरिसेला जोस्टर. विषाणू आहे. मोस्ट टाइम पी स्टुडंट. इम्पॉर्टंट आहे, लागलं तर लिहून घ्या हे सगळं. रोग, गोवर आणि मेसल्स. गोवर मेसल्स म्हटलं जाते. तर बघा, विषाणू आहे मेक्झो व्हायरस. थोडं नावातच लक्षात येते, मेक्झो व्हायरस मिसल्स. ठीक आहे, व्हेरिसेला जोस्टर चिकन पॉक्स. आणि एक काय म्हटलेलं आहे? व्हेरिएला. व्हेरिएलाला म्हणायचं देवी रोग किंवा मग स्मॉल पॉक्स. ओके, क्लिअर. रुबेला हा विषाणूजन्य रोग आहे, मॅक्सो व्हायरसमुळे होतो. रुबेला नाव ऐकलं असेल तुम्ही. त्यानंतर आहे गालफुगी. मम्स. मम्स म्हणजे होते गालफुगी, म्हणजेच हा होतो विषाणूजन्य रोग. पॅरामॅक्सो व्हायरस लक्षात घ्या. रोग पोलिओ. आता महत्त्वाचा, पोलिओ हा विषाणूजन्य रोग आहे आणि हा इंट्रो व्हायरसमुळे होतो. मोस्ट टाइम पी करा. उच्चारात फरक पडू शकते, क्लिअर करून घ्या, चेक करून घ्या. आता हा प्रश्न आला होता पेपरमध्ये, बघा तुम्ही, कंबाईनमध्ये प्रश्न विचारला होता की साल्क लस हे इंजेक्शनद्वारे दिली जाते, तर सेबिनची लस हे तोंडाद्वारे दिली जाते. आणि आपण जी लस घेतली आहे ती घेतली आहे सेबिनची लस, जी की आपण तोंडाद्वारे घेतली होती. मला वाटते 5 वर्षाच्या आतील मुलांना पोलिओची लस दिली जाते. सालची लस इंजेक्शन आणि सेबिनची लस काय लक्षात ठेवा, सेबिनची लस आहे तोंडाद्वारे. लक्षात राहील का? हे बघा, न याचं कॉम्बिनेशन आणायचं नाही आपल्याला. सेबीनं इंजेक्शन करायचं नाही, सेबीनं तोंडाद्वारे करायचं लस आणि साल्क लस म्हटलं तर इंजेक्शन. मी तुम्हाला एक हिंट दिलेली आहे, आता हे पाठ ठेवणं तुमचं काम आहे. HIV ह्युमॅन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. फुलफॉर्म, HIVचा फुलफॉर्म सांगा. ह्युमॅन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. आणि 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस पण असतो. रोग, आदिजीवामुळे होणारा रोग. आता आदिजीव म्हणजे आदिजीवामुळे होणारा एक महत्त्वाचा रोग म्हणजे कोणता आहे बघा? हिवताप, त्यालाच म्हटलं जाते मलेरिया. मलेरिया निर्मूलन 2030 ठेवलेला आहे. क्षयरोग निर्मूलन 2025. आताच सांगितलं थोडा वेळ आधी. आदिजीव कोणता आहे मग? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. मोस्ट टाइम फी करा. हिवताप, मलेरिया कशाच्यामुळं होतो? कोणत्या आदिजीवामुळे होतो? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. मात्र प्रसार कोण करते? ॲनाफिलस डासाची मादी. ओके, ॲनाफिलस डासाची मादी. क्युलेक्स आला तर हत्ती रोग. चला, स्लीपिंग सिकनेस हा आला होता पेपरमध्ये मला, पण मी चुकवला होता मित्रांनो. ठीक आहे, तर बघा, स्लीपिंग सिकनेस, तेस्ते नावाची माशी आणि ट्रायपोनोसोमा हा आदिजीव आहे. ठीक आहे, आदिजीव पाठ नसला तरी चालते. तेस्ते नावाची माशी पाठ ठेवा. स्लीपिंग सिकनेस, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काला आजार हा लेशमानिया डोनावाला. ठीक आहे, सँडफ्लाय नावाची माशी. मोस्ट टाइम पी करा. काला आजार आला तर सँडफ्लाय माशी करा. काला आजार जर आला मित्रांनो तर ते लक्षात ठेवायचे तुम्हाला, सँडफ्लाय नावाची माशी. ओके, आणि जर तेस्ते नावाची माशी आली तर स्लीपिंग सिकनेस. अरे तेस्ते झोपायचं नाही, स्लीपिंग. कळलं का? असं पाठ करून घ्या. आणि सँडफ्लाय आलं तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला, काला आजार. ओके, क्लिअर. चल पुढे जो आपण बघा, हत्ती रोग. आता हत्ती रोग काय म्हटलेला आहे मित्रांनो, की कवक आणि कृमीमुळे होणारा रोग आहे. हा युचेरिया या कृमीमुळे होतो. उचेरिया म्हणा किंवा युचेरिया म्हणा, फरक थोडा पडू शकतो, तेवढं क्लिअरेशन ठेवा. आणि कृमीचा प्रसार क्युलेक्स डासाची मादी करते. लक्षात ठेवा, पाठ करा मित्रांनो. साधारणतः हृदयाचा रक्तदाब हा 120 ते 80 mm ऑफ Hg असतो. ओके, 80 ते 120 नाही म्हटलं, 120 ते किती? 80. लक्षात ठेवायचं, 120 ते 80 mm.
ओके, रक्ताचा कॅन्सर म्हणजे काय, ल्युकेमिया. आणि पांढऱ्या रक्तपेशींची जी अनियंत्रित वाढ होते त्यालाच आपण ल्युकेमिया असं म्हणत असतो. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे काय होते, सैनिकी पेशी सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे, अनुवांशिक रोग बघून घेऊ 2-3 आपण. अनुवांशिक रोग किंवा जनुकीय रोग. डाऊन सिंड्रोम कशाला म्हणायचं हे स्टेट बोर्डमध्ये चांगल्या प्रमाणात दिलेलं आहे समजून. डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम. तर डाऊन सिंड्रोम हा अनुवांशिक रोग आहे, यालाच मंगोलता असं म्हटलं जाते. लक्षात घ्या, सिंड्रोममध्ये व्यक्तीचे 46 गुणसूत्राऐवजी लक्षात घ्या 47 गुणसूत्र असतात. साधारणतः माणसाच्या शरीरात 23 जोड्या असतात ज्यामध्ये 46 गुणसूत्र असतात, परंतु याच्यामध्ये एक गुणसूत्राची जोडी वाढते. तर कशी वाढते, 44 मध्ये XY येऊन जाते आणि 44 XXY येऊन जाते कधी कधी. ओके, तुम्हाला माहीत असेल XX हे मुलीसंबंधित आहे, XY हा मुलासंबंधित असतो. ओके, क्लिअर ठेवा. तर इथं थोडा एक्स्ट्रा वाढते म्हणून याला म्हणायचं डाऊन सिंड्रोम, मंगोलिता. टर्नर सिंड्रोम म्हणजे काय, हा पण एक अनुवंशिक रोग आहे. हा सिंड्रोममध्ये 46 गुणसूत्राऐवजी 45 म्हणजे पहा, टर्नरमध्ये एक कमी होते, डाऊनमध्ये वाढते. लक्षात ठेवा, डाऊनमध्ये वाढते टर्नरमध्ये एक कमी होते. इथं 47, इथं 45. मग इथं काय होणार, 44 X0 बनते किंवा 44 0Y बनते. ओके, अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. थोडं हे एकदा चेक करून घ्या तुम्ही. मानवी लिंग हे गुणसूत्राच्या कोणत्या जोडीमुळे ठरते, तर 23व्या जोडीमुळे ठरते. XX म्हणजे मुलगी, XY म्हणजे होते मुलगा. ठीक आहे, रक्तभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला, विल्यम हार्वे यांनी लावला होता. रक्तशास्त्राच्या रक्तभिसरण संस्थेच्या अभ्यासाला अँजिओलॉजी म्हटलं जाते. मोस्ट एमपी करा, फादर ऑफ अँजिओलॉजी कोणाला म्हणतात, विल्यम हार्वे, कारण रक्तभिसरण संस्थेचा शोध विल्यम हार्वे यांनीच लावलेला आहे. रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात, तर हेमॅटॉलॉजी. हे तर आपण कितीदा घेतो. ठीक आहे, हेमॅटॉलॉजी म्हटलं जाते. जीवनसत्व व्हिटॅमिनचा शोध कोण लावला, फँक. लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर साधारणतः रक्ताचा pH किती असतो, 7.4. मग रक्त आम्ल आहे की आम्लारी आहे, तर रक्त आहे आम्लारी. पाठ ठेवा, रक्त काय आहे, रक्त आम्लारी गटात येते. आम्लही नाही आणि उदासीनही नाही, रक्त हे आम्लारी गटामध्ये येते. मोस्ट IMP. रक्ताचे 2 प्रकार पडतात मग, एक रक्तद्रव्य प्लाझ्मा आणि एक आहे रक्तपेशी. रक्तपेशीमध्ये RBC, WBC आणि प्लेटलेट्स असतात. ओके, सो RBCचा संबंध इरिथ्रोसाइट, WBCचा ल्युकोसाइट आणि प्लेटलेटचा थ्रोम्बोसाइट. प्रश्न आलेला आहे जोड्या लावणीमध्ये. ठीक आहे, व्यवस्थित क्लिअर करा. RBC म्हणजे इरिथ्रोसाइट, काहीतरी रिलेशन लावत चला. RBC इरिथ्रोसाइट, WBCला म्हणायचं ल्युकोसाइट आणि प्लेटलेट्सला म्हणायचं थ्रोम्बोसाइट्स. पाठ करून घ्या बरं एवढं. त्यानंतर रक्तदान केल्यानंतर बाटलीत रक्त गोठू नये म्हणून त्याच्यात सोडियम ऑक्झालेट असते. पोटात तयार होणारे किडनी स्टोनचे गोळे कशापासून तयार होतात, कॅल्शियम ऑक्झालेट. प्रश्न आलेला आहे. त्यानंतर ABO रक्तगटाचा शोध कोणा लावला, ABO रक्तगटाचा शोध लावला कार्ल लँडस्टर याने. तर AB रक्तगटाचा शोध लावला डिका स्टेलो आणि स्टार्ली यांनी. कसं पाठ ठेवायचं सांगतोय. इथे 2 व्यक्ती आहे तर AB आहे, इथं सिंगल A, सिंगल B आणि सिंगल O आहे, तर एकच व्यक्ती कार्ल लँडस्टर. जर असा 2चा गट आला तर म्हणायचं डिका स्टेर्लो स्टॅर्ली. ओके, क्लिअर ठेवा. सर्व योग्य ग्राही रक्तगट कोणता, ज्याला सगळ्यांचं रक्त चालते, तो आहे AB. आणि सर्वांना रक्त कोण देते म्हणून रक्तदाता, तो आहे O. ठीक आहे, याला युनिव्हर्सल डोनर म्हटलं जाते. त्यानंतर साधारणतः हृदयाचं वजन किती आहे, 360 ग्रॅम. ओके, आणि मानवी शरीरात हृदयाचे कप्पे किती आहे, 4. पाठ ठेवा मित्रांनो, मानवी शरीरात हृदयाचे कप्पे किती आहे, 4. माशांच्या हृदयाचे कप्पे किती असतात, 2. मगरला हृदयाचे 4 कप्पे असते. मगर हा उभयचर प्राणी असून सुद्धा त्याच्या हृदयाला 4 कप्पे आहेत. तसे साधारणतः उभयचर प्राण्यांना 3 कप्पे असतात, माशांना 2 असतात आणि आपल्याला 4 असतात. लक्षात ठेवा, उजवे अलिंद, डावे अलिंद, उजवे निलय, डावे निलय, अशा पद्धतीनं. ठीक आहे, हृदयाकडून शरीराकडे म्हटलेलं आहे. तर हे रक्त वाहून नेण्याचं काम कोण करणार, तर धमनी. म्हणजे धमनी शुद्ध रक्त वाहून नेणार. याला झडपा नसतात आणि त्यात जाळ असतात. आणि शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त जाणार, तर मग हे कोण वाहून नेते, तर ते शिरा. हे बघा, शरीराकडून हृदयाकडे श लक्षात ठेवजा, शिरा. ठीक आहे, आणि ह्या झडपा असतात आणि याला ह्या कशा असतात, पातळ असतात. याच्या क्रॉसमध्ये याला लिहून घ्यायचं. हृदयाच्या आकुंचन पावण्याच्या दाबाला सिस्टोलिक म्हणायचं. काय म्हणायचं, सिस्टोलिक. आणि हृदय जेव्हा प्रसरण पावते त्या दाबाला म्हणायचं डायसिस्टोलिक. पाठ ठेवजा, लक्षात ठेवा. मी काय, पुढं व्यक्तीमध्ये सरासरी 1 मिनिटाला हृदयाचे किती ठोके पडतात, 72 ठोके. ओके मित्रांनो, आणि हृदयाचे ठोके मोजण्यासाठी काय वापरतात, तर ते असते स्टेथोस्कोप. ओके, हा डॉक्टरकडे असते, तुम्हाला माहीत आहे मित्रांनो.
तर सांगा मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. प्रत्येक विषयाचे असेच पॉईंट मी तुम्हाला येत्या काही कालावधीमध्ये कंप्लीट करून देणार आहे मित्रांनो. ओके, म्हणजे करंट अफेअर तर आपण दर 2 दिवसानंतर घेतोच, परंतु असे पण सब्जेक्ट आपण घेऊन येत चलू जे की आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून पर्टिक्युलर म्हणजेच विशेष असतील. आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर फक्त एक लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.